आजच्या व्हिडिओमध्ये आपण किडनी खराब होण्यापूर्वी 6 महिने आधीच शरीर आपल्याला संकेत देत असते. ते संकेत काय आहेत हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि दुर्लक्ष मात्र या त्रासाकडे अजिबात करू नका. पहिलं म्हणजे तर लघवीत होणारे बदल. किडनीच्या कार्यामध्ये बिघाड होण्याचा सर्वात पहिला परिणाम हा लघवीमध्ये दिसून येतो. जर तुम्हाला लघवीचा रंग नेहमीपेक्षा जास्त गडद दिसत असेल किंवा लघवीमध्ये जर फेस दिसत असेल तर हे प्रथिन गळतीचे लक्षण असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष अजिबात करायचे नाही. दुसरं म्हणजे तर काही लोकांना लघवी करताना जळजळ किंवा वेदना जाणवतात. हे बदल 1 दिवस 2 दिवस झाले तर फारसा धोका नसतो. परंतु जर हे बदल सतत काही आठवडे दिसत असतील तर किडनी तपासणी करणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायचे नाही आहे. तसेच शरीरात सूज येणे. किडनी जर योग्य प्रकारे अतिरिक्त पाणी बाहेर टाकू शकत नसेल तर ते पाणी शरीरात साठू लागते. यामुळे काय होते तर पायांमध्ये सूज येऊ शकते. काही लोकांच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्याच्या खाली सूज दिसू लागते. ही सूज विशेषतः सकाळी उठल्यानंतर जास्त जाणवते. जर सूज वारंवार येत असेल आणि त्यामागे स्पष्ट कारण नसेल तर ते किडनीच्या समस्येचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. त्यामुळे पुढे जाऊन धोका वाढण्यापेक्षा आधीच काळजी घ्यायची आहे. तसेच सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे. किडनी शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी मदत करणारे हार्मोन्स निर्माण करते. किडनी जर कमजोर झाली तर रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. तसेच दिवसभर झोप येणे, थोडे काम केल्यानंतर देखील दम लागणे किंवा वारंवार चक्कर येणे ही लक्षणे किडनीच्या बिघाडाचेच संकेत असू शकतात. त्यामुळे या छोट्या मोठ्या त्रासांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. भूक कमी होणे आणि मळमळ. जेव्हा किडनी शरीरातील विषारी पदार्थ योग्यरित्या बाहेर टाकू शकत नाही तेव्हा हे पदार्थ रक्तामध्ये साचू लागतात. यामुळे काय होते तर भूक कमी लागते, अन्न खाण्याची इच्छा कमी होते, काही वेळा मळमळ, उलट्या किंवा तोंडात कडूपणा जाणवतो. जर ही समस्या काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्वचेवर खाज आणि कोरडेपणा जाणवणे. किडनीचे कार्य कमी झाल्यास शरीरात घाण साचते आणि त्याचा परिणाम हा त्वचेवर होऊ शकतो. त्वचा जर कोरडी पडत असेल, सतत खाज येत असेल, लहान पुरळ येणे ही लक्षणे दिसत असतील तर साधी ॲलर्जी समजून दुर्लक्ष करू नका. कारण काही वेळा हे अंतर्गत समस्येचे संकेत असू शकतात. त्याचप्रमाणे रक्तदाब वाढणे. उच्च रक्तदाब हा किडनी खराब होण्याचा सर्वात मोठे लक्षण आहे. जर तुमचा रक्तदाब वारंवार वाढत असेल आणि औषधानंतर देखील नियंत्रणात येत नसेल तर किडनीची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला देखील हा त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. कोणाला जास्त धोका असतो तर मधुमेह असलेले रुग्ण, उच्च रक्तदाब असलेले लोक, तसेच जास्त प्रमाणात मीठ आणि जंक फूड खाणारे, वेदनाशामक औषधे वारंवार घेणारे या लोकांनी मात्र नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि पुढे जाऊन धोका वाढण्याआधीच काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाय आहेत तर दिवसातून पुरेसे आणि स्वच्छ पाणी हे अत्यंत गरजेचे आहे. जास्त प्रमाणात मीठ आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे हे टाळायचे आहे. साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे हे देखील टाळायचे आहे. वर्षातून एकदा किडनी टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. एकदा का किडनी खराब झाली की त्यानंतर त्यावर उपचार करणे देखील कठीण होते आणि उपचार करून देखील हा त्रास वाढतच राहतो. त्यामुळे किडनी आधीच सुरक्षित ठेवणे तितकेच गरजेचे आहे.